हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस YouTube चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. सो आपण स्टार्ट केलं होतं 11th क्लास मॅथ्स पार्ट 1 फर्स्ट लेसन अँगल अँड इट्स मेजरमेंट. ऑलरेडी 7 लेक्चर व्हिडिओ कंप्लीट झाले, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंत फेकून दिले. 1.2 क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आपण झाले. आता आपला आहे लेक्चर नंबर 8 एक्सरसाइज 1.2, ज्याचा क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत आपण. कोणता पाहणार आहे? क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे, सॉल्व करूयात लगेच. आपण काय सांगितलं क्वेश्चन नंबर 8 मध्ये? OPQ इज अ सेक्टर ऑफ सर्कल हॅविंग सेंटर ॲट O अँड रेडियस इज 15 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, काय आहे? एक सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे O आणि इथं काय होतं? एक सेक्टर पॉइंट होतोय OPQ किंवा PQO किंवा POQ असा एक सेक्टर पॉइंट होतोय, त्याचा सेंटर O आहे, रेडियस आहे याचा 15 सेंटीमीटर. काय 15 सेंटीमीटर. पुन्हा काय सांगितलं? अँगल POQ इज 30 डिग्री. हा अँगल 30 डिग्रीचा आहे. फाइंड एरिया ऑफ इनक्लोज्ड बाय PQ, आर्क PQ अँड कॉर्ड PQ. आता यांनी काय सांगितलं इथे? कॉर्ड काढा PQ आणि तो एरिया सांगा किती असेल जो की इनक्लोज होतोय, म्हणजे मध्ये या कॉर्डच्या आणि या आर्कच्या, म्हणजे हा एरिया किती हे विचारले. म्हणल्याच्या नंतर एरिया ऑफ सेक्टर मधून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस केल्यानंतर हा जो एरिया आहे तो आपल्याला भेटेल. म्हणजे 7th क्वेश्चन सारखं आहे. आता म्हणजे 7th क्वेश्चन जर तुम्ही पाहिला असेल तर एकदम चिंगूस आहे तुमच्यासाठी. मागच्या क्वेश्चन मध्ये जी मिस्टेक झाली ती होऊ द्यायची नाही फक्त. ठीक आहे. सो काय होतं आपलं? आर आहे आपला किती? 15 सेंटीमीटर. थीटा दिला आपल्याला किती? 30 डिग्री. म्हणजे रेडियन मध्ये किती येणार आहे? पाय बाय 6. 6 पाय बाय 6 रेडियन येणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला आर माहिती आहे, थीटा माहिती आहे, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर काढता येईल, पण एरिया ऑफ ट्रायंगल साठी हाईट गरजेची आहे. मग आपण काय करू? इन ट्रायंगल POQ या ट्रायंगल मध्ये सेक PT परपेंडिक्युलर टू सेक OQ. एक PT काय करू? याच्यावरती परपेंडिक्युलर टाकू, म्हणजे आपल्याला हाईट भेटेल. परपेंडिक्युलर म्हणजे हा जो अँगल आहे T हा 90 डिग्रीचा होईल. देयरफॉर अँगल T इज इक्वल्स टू 90 डिग्री. ही गोष्ट काढायला आपल्याला. आता जर ते 90 डिग्री आहे तर आपण सांगू शकतो इन ट्रायंगल POQ अँगल T इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून देयरफॉर sin 30 डिग्री इज इक्वल्स टू OH. आता हे 90 डिग्री म्हणल्यानंतर इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॉपर्टीज वापरू शकतो. मग sin 30 डिग्री म्हणजे अपोजिट आपण हायपोटेन्यूस अपोजिट साइड ही आहे, जी हाईट आहे ती काय आहे? त्याची अपोजिट साइड आहे, म्हणून आपण हे वापरलं. कारण हे वापरलं तर आपल्याला हाईट भेटेल. मग sin 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2 इज इक्वल्स टू अपोजिट साइड कोणती आहे? PT. आपण हायपोटेन्यूस किती आहे? 15 सेंटीमीटर. हे बघा 90 च्या अपोजिट हायपोटेन्यूस असतो तो किती आहे? 15 सेंटीमीटर आहे. हे 15 इकडे आल्याच्या नंतर PT आपल्याला भेटतो. PT बरोबर PT बरोबर किती भेटतो? मग 15 इकडे आल्याच्या नंतर मल्टिप्लाय होतो 15/2. 15/2 ही काय भेटली आपल्याला? H भेटली, हाईट भेटली. ठीक आहे. म्हणजे हाईट पण आहे आपल्याकडे, बेस सुद्धा आहे आणि R सुद्धा आहे आणि थीटा सुद्धा आहे. मग आपण डायरेक्ट आपण काय करू शकतो? जो काही एरिया ऑफ सेक्टर आहे, एरिया ऑफ सेक्टर याच्यामधून मायनस करू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल OPQ. एरिया ऑफ सेक्टर OPQ मधून एरिया ऑफ ट्रायंगल OPQ मायनस करू. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय? हाफ R स्क्वेअर थीटा आणि एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे हाफ मल्टिप्लाय बाय बेस मल्टिप्लाय बाय हाईट. या गोष्टी तुम्हाला बेसिक माहिती आहेत. ठीक आहे. अगोदर हे काढून घेऊ आपण. हाफ R स्क्वेअर थीटा कसा निघाला आपल्याला? इकडे बघा, हाफ मल्टिप्लाय बाय, इथं काढूयात आपण. हाफ मल्टिप्लाय बाय R म्हणजे किती आहे आपला? R आहे आपला 15, म्हणजे 15 चा वर्ग गुणिले थीटा किती आहे आपला? थीटा आहे पाय बाय 6. पाय बाय 6 15 चा वर्ग 225 मल्टिप्लाय बाय 1/2 गुणिले पाय बाय 6. ठीक आहे. खाली काय नाही म्हणजे 6 1 6 6 2 12 म्हणजे खाली राहिले 12 आणि वरी 225 1 225
आणि 225 गुणिले पाय 225 पाय हे भेटलं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काय 225 पाय बाय 12 आणि मायनस एरिया ऑफ ट्रायंगल बघू काय निघतो आपला एरिया ऑफ ट्रायंगल आहे हाफ इनटू बेस किती आपला बेस आहे 15 आणि हाईट किती आपला 15 भागिले 2 म्हणजे 15 15 225 आणि बे दुने 4 हा भेटला एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे 225 बाय 4 आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसते की 225 दोघांमध्ये कॉमन आहे 225 आणि 4 सुद्धा दोघांमध्ये कॉमन आहे 4 4 4 4 12 मग इथं काय केलं आपण कॉमन घेतले 225 बाय 4 मध्ये राहिले इथं पाय बाय 3 वजा 1 आणि याला लिहू आपण एस एम सेंटीमीटर हे आपल्याला भेटलं 225 बाय 4 इनटू पाय बाय 3 मायनस 1 स्क्वेअर सॉरी सेंटीमीटर हा काय आपला एरिया इनक्लोज्ड बाय कॉर्ड PQ and R PQ मधला ठीक आहे एकदम इझी टू अंडरस्टँड आहे हे काय काढलं होतं आपण एरिया ऑफ सेक्टर सेक्टर आणि हा काढला होता आपण एरिया ऑफ ट्रायंगल POQ ठीक आहे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलंय हा होता आपला 8वा प्रश्न 9वा एक सॉल्व्ह करू आणि 10वा तुम्ही होमवर्क मध्ये करू शकता ठीक आहे ते लिहून घेतलं असेल याला रफ करतो आता जरी लिहिलेलं नसेल तर थोडासा व्हिडिओ पॉज करा मागं घ्या काहीतरी करा पण लिहून घ्या लिहून घेणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट बघूयात आपण आता कोणता आहे नेक्स्ट आपला क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9 काय आहे द पेरिमीटर ऑफ सेक्टर क्वेश्चन नंबर 9 आहे बघा पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर फाइंड एरिया ऑफ सेक्टर आता एक सर्कल आहे हे बघा इथे कन्फ्युजन दिले पेरिमीटर ऑफ सेक्टर इथे एक सर्कल आहे सेंटर पॉइंट हे अशी जी काय आकृती आपली O P Q आहे अशी काढली आता इथे सॉल्व्ह करताना काय सांगितलं आपल्याला पेरिमीटर ऑफ सेक्टर काय दिलाय पेरिमीटर ऑफ सेक्टर पेरिमीटर ऑफ सेक्टर दिला आपल्याला 20 सेंटीमीटर आणि सेक्टर ऑफ सर्कल पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल सेक्टर ऑफ एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल is 25 pi square centimeter 25 pi s cube सेंटीमीटर ह्या दोन गोष्टी दिल्यात आपल्याला आणि काय काढायला लावले फाइंड एरिया ऑफ सेक्टर काढायला लावलाय म्हणजे काय काढायला लावलंय थांबा फाइंड काय करायला लावलंय पेरिमीटर ऑफ अ सेक्टर सर्कल ऑफ एरिया 25 पाय एरिया ऑफ सेक्टर हा काय दिलाय फक्त एरिया ऑफ सर्कल दिलाय काय दिलाय एरिया ऑफ सर्कल दिलाय पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलाय आणि आपल्याला काढायला लावलाय तो म्हणजे काय एरिया ऑफ सेक्टर आपल्याला काढायला लावलाय म्हणजे काय सांगितलंय हा जो पूर्ण सर्कल आहे त्याचा एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर हा जो पेरिमीटर ऑफ सेक्टर पेरिमीटर म्हणजे ही साइड प्लस ही साइड किती आहे 20 सेंटीमीटर आणि आपल्याला काढायला लावलाय एरिया ऑफ सेक्टर म्हणजे या सेक्टर मधला जो काही एरिया हा आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे इथं आपला r आहे इथं थीटा आहे आणि इथं s आहे मग आता जर हे काढायचं असेल तर आपल्याला काय काय माहिती असतं बघ एक काम करू काय माहिती असणं हे बघण्यापेक्षा काय काय निघतंय ते बघू आपण पहिली गोष्ट आपण घेऊयात एरिया ऑफ सर्कल काय घेऊयात एरिया ऑफ सर्कल हे आपल्याला काढायचं एरिया ऑफ सर्कल किती काय असतो 2 पाय r एरिया ऑफ सर्कल सॉरी पाय r स्क्वेअर असतो काय असतो पाय r स्क्वेअर असतो एरिया ऑफ सर्कल सांगितलाय 2 किंवा 25 आहे सॉरी 25 पाय सांगितलाय एरिया ऑफ सर्कल बरोबर पाय r स्क्वेअर आता इथं बघा हे पाय आणि हे पाय कट झाले दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर r बरोबर रूट मध्ये 25 r भेटतो आपल्याला 5
आर काय भेटला 5 म्हणजे रेडियस आहे आपला 5 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल मधून हे आपल्याला निघलं. आता पेरिमीटर ऑफ सेक्टर बघूयात आपण. काय पेरिमीटर ऑफ सेक्टर, पेरिमीटर ऑफ सेक्टर, पेरिमीटर ऑफ सेक्टर काय म्हणतो की आर प्लस एस. काय आर प्लस एस म्हणजे हा रेडियस प्लस जे काय आपलं एस आहे लेंथ ऑफ आर ती. ठीक आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर दिला 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर बरोबर आर माहिती आपल्याला 5 अधिक एस. हे बघा हे एस आहे, हे जे आहे आपले 5 आहे. ठीक आहे, 5 आणि 5 10 अधिक यस बरोबर 20. हे 10 इकडे आल्यानंतर काय होईल वजा होतील 20 वजा 10 बरोबर यस म्हणजे आपल्याला यस भेटला 10. म्हणजे आपल्याकडे यस पण आहे आर पण आहे. आपण काढू शकतो का एरिया ऑफ सेक्टर? काढू शकतो. मग इथे काढूयात लगेच आपण एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय हाफ आर स्क्वेअर थीटा. ह्या आर स्क्वेअर ला आपण कसं लिहू शकतो हाफ मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय थीटा असं लिहू शकतो. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, वी नो दॅट यस इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. मग आपण इथे लिहू शकतो हाफ मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय आर इंटू थीटाच्या ऐवजी यस लिहू शकतो. ठीक आहे, आता इथं हाफ मल्टिप्लाय बाय आर किती आहे आपला आर आहे 5 सेंटीमीटर इंटू यस किती आहे आपला 10. 5 10 50 50 भागिले 2 बरोबर बेकबे 25 दुने 50 म्हणजे इथं आपल्याला 25 स्क्वेअर सेंटीमीटर हे आन्सर भेटलेले. ठीक आहे, काय अवघड आहे का? एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. आणि जो 10th क्वेश्चन आहे, 10th जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला HW साठी त्याचा आन्सर कमेंट करून मला सांगायचं की काय येतं. आणि अशा पद्धतीनं 8th सोबत आपला हा जो पूर्ण लेसन आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट हा फायनली फिनिश झालेला आहे. याला आता पूर्ण कट करतो मी आणि नंतर थोडंसं पुढचं तुमच्या सोबत बोलतो, कारण आत्ताशी थोडंसं काहीतरी रिलॅक्स झाले. 11th क्लास खूप दिवसांपासून चालू होता हा लेसन फायनली आपला फिनिश झालेला आहे, शिकवून पूर्ण फिनिश झालाय. एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 अशा दोनच एक्सरसाइज होत्या, बट त्या दोन एक्सरसाइज मध्येच कितीतरी प्रश्न होते. आता याच्यामध्ये 10 आणि अगोदरच्यात काहीतरी 14 म्हणजे टोटल 24 क्वेश्चन होते बघा. 3-4 एक्सरसाइज आहे मी एकाच एक्सरसाइज मध्ये सगळं टाकून दिले. जर या सगळ्या व्हिडिओना 50 प्लस व्ह्यूज गेले, 50 प्लस व्ह्यूज गेले तर आपण हाच म्हणजे जास्त काय अपेक्षा ठेवत नाही, 50 प्लस व्ह्यूज जाऊ द्या, किती 50 प्लस, पण प्रत्येक व्हिडिओला 50 प्लस व्ह्यूज गेले या अँगल अँड इट्स मेजरमेंटच्या, तर मी हा अँगल अँड इट्स मेजरमेंट वन शॉट कंप्लीट करणार आहे, ते पण लाईव्ह. सो बघूयात आता 50 प्लस व्ह्यूज जातात का. ज्या दिवशी या सगळ्या म्हणजे लेक्चर आज किती झाला 8 लेक्चर झाले 1 to 8 या सगळ्या लेक्चर्सला 50 प्लस किती 50 प्लस व्ह्यूज गेले की मी हा पूर्ण लेसन हा वन शॉट मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिकवणार आहे वन शॉट, ते पण लाईव्ह. म्हणून होत होईल तेवढे शेअर करा आणि 50 प्लस व्ह्यूज जातील याचा प्रयत्न करा. लाईव्ह मध्ये एक आणखी गोष्ट बेनिफिट होईल की तुमचे जे काही क्वेश्चन होत असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करून भेटतील. सो अशा पद्धतीने अँगल अँड इट्स मेजरमेंट हा लेसन आपला शिकून पूर्ण संपलेला आहे. 11th क्लासचा पार्ट 1 चा म्हणजे 10th चा एक कंप्लीट झाला, 11th चा एक कंप्लीट झाला. जमलंच तर आपण 12th चा सुद्धा स्टार्ट करू किंवा अदरवाइज याचे पार्ट 2 चे 1 जे काही एक आहेत आपले लेक्चर लेसन ते सुद्धा आपण स्टार्ट करूत अपलोड करायला. सो इथंच बाय एव्हरीवन. इथं आपला जो काही लेसन पण संपला, लेक्चर पण संपला. नेक्स्ट लेक्चर मध्ये न्यू फ्रेश चॅप्टर सोबत पुन्हा एकदा भेटूयात. ओके, सो बाय एव्हरीवन.